महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार आहे। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता 58.22% मतदान झालं। त्याच रात्री 11:30 वाजता ते 65.2%, तर दुसऱ्या दिवशी 21 नोव्हेंबर रोजी हेच मतदान 66.5% झाल्याचं सांगितलं। यात एकूण 7.83% वाढ झाल्याचं स्पष्ट दिसत आहे। तब्बल 76 लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला असा प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाने जिथं मतदान वाढलं त्या केंद्राची व्हिडिओ फुटेज जाहीर करावे। निवडणूक आयोगाने जनतेच्या मतावर दरोडा टाकला आहे असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या विधानसभा उमेदवारांची बैठक टिळक भवन येथे पार पडली। या बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष व CWC सदस्य नसीम खान, माजी मंत्री KC पाडवी, यशोमती ठाकूर, डॉक्टर विश्वजित कदम, आमदार भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते। काँग्रेस पक्षाचा पराभव झाला म्हणून नाही तर लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे। भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली आहे। विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावती संदर्भात काँग्रेस पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढेल असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।